गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत येणारी जी पुढच्या महिन्यामध्ये अमरावती महानगरपालिकेमधील जी जाहिरात आहे 2087 पदाकरिता ही मेगा भरती निघणार आहेत। यामधील सगळ्यात महत्त्वाचा कर विभागाअंतर्गत जे पद आहे, 2 पद भरली जाणार आहेत। कर निर्धारक अधिकारी आणि सहाय्यक कर निर्धारक अधिकारी पदोन्नती आणि सरळ सेवा, सगळ्यात महत्त्वाचं सरळ सेवा अंतर्गत 50% आणि पदोन्नती अंतर्गत 50% अशी पदे भरली जाणार आहेत। तर आपल्याकरिता सरळ सेवेकरिता 50% जी पदं आहेत, याला क्रायटेरिया काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा काय असणार आहे, या बाबीविषयी पूर्ण माहिती तुम्हाला या पदाविषयी दिली जाणार आहे। तर जाहिरात कधी येणार आहे, नेमकी परीक्षा कोण घेणार आहे, हे आपण पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचं आहे। तर आपला जास्त वेळ न घेता आपल्या अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये जाहिरात आलेली आहे, अमरावती महानगरपालिकेमध्ये येणार आहे। त्यामधील जे महत्त्वाचे पद आहेत, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स, कर निर्धारक, प्रशासकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असेल, फायरमॅन असेल, ओके, या सगळ्या बॅचेस आपण लॉन्च करत आहोत, कारण पुढच्याच महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे। त्याकरिता तांत्रिक विषयासहित या बॅचेस अवेलेबल असणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करायचा। यामध्ये काय आपण तुम्हाला देणार आहोत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आणि आपल्या वेळेनुसार आपण लेक्चर बघू शकणार आहात। तर हा बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता अकॅडमीशी नागपूर मनपा आणि अमरावती मनपाची पण बॅच अवेलेबल आहे। 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे। तर आपण लगेचच बघणार आहोत, 2 पद आहेत वेगवेगळे, ते दोन्ही पदांची या ठिकाणी माहिती बघा। मूल्य निर्धारक, कर संकलन अधिकारी याचे सरळ सेवेअंतर्गत पद आहेत, पदोन्नती सरळ सेवेअंतर्गत आणि पदोन्नती अंतर्गत। तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार, त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेतील 3 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य। ओके, प्राधान्य म्हटलेलं आहे, कंपल्सरी म्हटलेलं आहे का नाही, सगळ्यांना फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण आणि किंवा शासनाने समकक्ष असलेली एक परीक्षा उत्तीर्ण असलेल्या प्रमाणपत्र असलेले उमेदवार या ठिकाणी कर मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी या पदाकरिता आपण फॉर्म भरू शकणार आहात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। विधी अधिकारी या पदाकरिता असेल किंवा मुख्य विधी अधिकारी, याची पात्रता काय आहे ते पण सांगूया। अजून दुसरे पद आहेत, सहाय्यक प्रोग्रामर असेल, सिस्टीम अनालिस्ट असतील, या घटकाचीच पद या ठिकाणी सरळ सेवे अंतर्गत 100% भरली जाणार आहेत। यामध्ये 50-50% नाही, 100% तांत्रिक सेवा अंतर्गत हे पद येणार आहेत। त्यानंतर सिस्टीम मॅनेजर आहे, गट ब चं पद आहे, याला पण मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत। त्यानंतर दुसरे जे आपण बघणार आहोत, स्वास्थ्य निरीक्षक, स्वच्छता अधीक्षक आहे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक। ओके, तर त्यामधला स्वास्थ्य निरीक्षक याचे सरळ सेवेअंतर्गत 50% पद आहेत, ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेले त्या विद्यार्थ्यांकरिता। त्यानंतर उपमुख्य स्वच्छता अधिकारी गट ब चं पद आहे। एकदा यामध्ये सरळ सेवेअंतर्गत 100% पद भरली जाणार आहेत। मान्यता प्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शाखेची किंवा पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी आणि पर्यावरण क्षेत्रातील किंवा प्रदूषण विभागातील शासकीय निमशासकीय पदावरचा तुम्हाला त्या क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर एमएससीआयटी वरती सगळ्यांना कॉमन आहे 3 ते 4 पदाकरिता, कारण व्हिडिओमध्ये फक्त एकच न सांगता आपण 3 ते 4 तुमच्या गट क तांत्रिक पदासंदर्भात ही माहिती तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न असणार आहे। अजून काय असेल तर त्याच्यामध्ये बघूया आपण। मुख्य स्वच्छता अधिकारी, त्याला पण पर्यावरणाची डिग्री लागणार आहे। सहाय्यक पर्यावरण अधिकारी गट ब चं पद आहे, सरळ सेवे अंतर्गत भरलं जाणार आहे 100%। यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण शास्त्र अभियांत्रिकीची पदवी, त्यानंतर
जर असेल अनुभव तर प्राधान्य दिलं जाणार आहे. 3 वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे यांनी. त्यानंतर सरळ सेवे अंतर्गत अजून दुसरं पद आहे का पाहूया आपण. शहर विकास सेवा अंतर्गत अनुरेखक आहे. ओके. त्यानंतर सहाय्यक अनुरेखक, अतिक्रमण अधिकारी. ओके. ही सगळी 2087 पदे भरली जाणार आहेत. तर आपल्या डबल अकॅडमी मध्ये पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस, अमरावती असेल किंवा नागपूर महानगरपालिकेमध्ये तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये पण कर संग्राहक तेच आहे, कर निर्धारक तेच, टॅक्स कलेक्ट करणारा तो टॅक्स असिस्टंट, टॅक्स इन्स्पेक्टर आपण त्याला बोलतो. तर ही पदे सरळ सेवेमार्फत पहिल्यांदाच भरली जात आहे. बऱ्याच वर्षानंतर एमपीएससी मार्फत आता ही पदं भरली जातात. परंतु महानगरपालिकेअंतर्गत टॅक्स जमा करण्याकरिता, ओके, कलेक्ट करण्याकरिता या पदांचा समावेश आहे. तर आपल्याला या ठिकाणी कर निर्धारक असेल, सहाय्यक कर निर्धारक असेल अधिकारी, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक, त्यानंतर स्वास्थ्य निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता अधिकारी, गडबचं पद आहे. ह्या सगळ्या पदाकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत, स्टार्ट झालेल्या आहेत. कारण त्याची जाहिरात आता बघा, जाहिरात कधी येणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. एका महिन्यामध्ये सप्टेंबर एंड पर्यंत 2087 पदाची जाहिरात अमरावती महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या सगळ्या जेवढे सांगितले तेवढ्या सगळ्या पदांचा यामध्ये समावेश आहे. आपल्याकडे बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जी माहिती देतोय की हे शेवटचा चान्स आहे, हे 6 महिने महत्वाचे आहेत, झोकून द्या स्वतःला आणि अभ्यासाला लागा. या 6 महिन्यामध्येच तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. आचारसंहिता लागो किंवा न लागो, परीक्षा कधी हो, जाहिरात येणं महत्वाचं. जाहिरात आल्यानंतर परीक्षा होतातच. आचारसंहिता लागली तर आचारसंहितेनंतर होतील, परंतु तुम्हाला अभ्यासाला तेवढा जास्त वेळ मिळणार आहे. तर काय करायचं आहे, टार्गेट ठेवा. तुमच्याकडे पात्रता काय आहे, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, कोणता कोर्स कंप्लीट झालेला आहे का. जास्तीत जास्त 2 पदाकरिता टार्गेट ठेवा. उगाच मी हे करतोय, मी ते करतोय, एवढ्या पदाकरिता फॉर्म भरणं पण शक्य नाही किंवा अभ्यास करणं पण शक्य नाहीये. तर तुम्ही स्वच्छता निरीक्षक करत असाल तर त्याचंच करा, त्याचं टेक्निकल वास्ट सिलेबस आहे. त्यानंतर पशुधनचं करत असाल पशुधनचंच करा. एएनएम जेएनएमचे करत असाल त्याच फक्त टार्गेट ठेवा. जागा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या महानगरपालिकेमध्ये लागायचं आहे. त्याकरिता योग्य ते मार्गदर्शन घ्या. अकॅडमी नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता. ओके, या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.